सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून सविनय सादर करीत आहोत एक संगीतमय महानाट्य शोधू कुठर माझ्या राजार. तीनशे वर्ष महाराष्ट्र पारतंत्र्याच्या अंधकारात चाचपडत होता. वर्षातल्या 12ही अमावास्यांनी जणू गराडा घातला होता. महाराष्ट्राची भूमी घोड्यांच्या टापाखाली वेदनांनी कणत होती, गारानं गात होती. प्राणी मात्र झाले दुःखी, पाहता कोणी नाही सुखी. कठीण काळे ओळखी धरिनात कोणी. माणसा खावया अन्न नाही, अंथरूण पांघरूण तेही नाही. घर कराया विचार सुचेना काही. अखंड चिंतेच्या प्रवाही पडले लोक. सह्याद्रीच्या कडेकपाऱ्या, सिंधू सागरांच्या लाटा आणि संत सज्जनांचे टाळमृदुंग नियतीच्या गाभाऱ्यातील अदृश्य शिवशक्तींना आवाहन करीत होते. जय देव जय देव जय जय शिवराया. जय देव जय देव जय जय शिवराया. जय जय शिवराया. या या अनन्य शरणार्या ताराया. आणि भीमाशंकराच्या जटात आणि नाणेघाटाच्या ओठात वसलेल्या किल्ले शिवनेरीवर उषःकाल झाला. शिवरायांचा जन्म झाला. पुत्र जिजाऊ साहेबांना झाला. पुत्र शहाजीराजेंना झाला. पुत्र सह्याद्रीला झाला. पुत्र महाराष्ट्राला झाला. पुत्र भारतवर्षाला झाला. शिवनेरीवर शिवबाचा पाळणा आंधळू लागला. या राज या. बाई घ्या. श्रीराम घ्या. श्रीकृष्ण घ्या. कान्होबा घ्या. मल्हारी घ्या. हसतात. आता ठेवा की. काय नाव ठेवलं सांगू? सांगा की. शिवाजी. या की. झोका द्यायचा तुम्ही. शिवाजीचा चंद्र तसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा.
विरंगड घालून त्याच्या पायी घुंगरवाळा राजसरूपड डोई टोपड पाहून चुकतो चाळा लिंब लोण उतराग लवकर दुष्ट लागल बाळा राजसरूपड डोई टोपड पाहून चुकतो चाळा लिंब लोण उतराग लवकर दुष्ट लागल बाळा कौसल्येचा राम जसा हालाल यशोदेचा सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा जो जो रे बाळा जो जो रे जो जो रे बाळा जो जो रे जाग रे बाळा जाग रे ढोलन तारे घुमू द्यात रे झळू द्यात चौघडे शिवनेरीच्या सदरेवर भगवा झेंडा फडफडे गडागडाचे चिरे हरखले सह्याद्रीचे कडे तुझी आसाखी मावळे मर्द मराठे खडे आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा चंद्र तुझा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा चंद्र तुझा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा शिवरायांच्या वयाची पहिली 6 वर्ष फार धावपळीत गेली. पण या धावपळीतही जिजाऊंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले. रोज सायंकाळी त्या सांजवात करत, शिवबांना जवळ घेत, मायेने कुरवाळत, त्यांना रामाच्या, भीमाच्या, श्रीकृष्णाच्या गोष्टी सांगत. तसेच कधी नामदेवाचे, तर कधी ज्ञानेश्वराचे, तर कधी एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत. शिवरायांना शूर पुरुषांच्या गोष्टी फार आवडत. शिवरायांचे सखे सवंगडी म्हणजे सह्याद्रीच्या कडेकपारीत राहणारी मावळ्यांची मुले. ती शिवरायांबरोबर खेळायला येत. कधी कधी शिवबाही त्यांच्या झोपडीत जात. त्यांची कांदा भाकर आवडीने खात. त्यांच्याशी गमतीदार खेळ खेळत. मावळ्यांची ही मुले म्हणजे जणू रानातली पाखरे होती. ती पोपट, कोकिळा, वाघ यांचे आवाज हुबेहूब काढत. मातीचे घोडे वा हत्ती बनवणे, मातीचे किल्ले बनवणे हे त्यांचे छंद. लपंडाव, चेंडू, भोवरा हे त्यांचे नेहमीचे खेळ. तर असे हे जिवलग आणि जीवाला जीव देणारे होते ते शिवबाचे मावळे. शूरवीर सह्याद्रीचे आम्ही शिवबाचे मावळे. आम्ही मावळे 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 आम्ही मावळे 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 आम्ही मावळे आम्ही मावळे आम्ही मावळे 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 आम्ही मावळे 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 आम्ही मावळे आम्ही मावळे. शूरवीर सह्याद्रीचे
शिकवण एवढ्याशा पंखांच्या भवती आहे मायेची राखण. देवा भावाचे मैत्र आम्ही खाऊ एक भाकर. खुल्या आकाशी उडतो आम्ही मायेची पाखरे. आम्ही मावळे मावळे मावळे. आम्ही मावळे मावळे मावळे. आम्ही मावळे आम्ही मावळे. पहाटेच्या पारी आली वासुदेवाची स्वारी. घेत मुखी नाव जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. शिवरायांच्या मनात कायम यायचे की आपले वडील शहाजीराजे हे विजापूरचे सरदार आहेत आणि त्यांनी आपल्याला इथली जहागिरी दिली आहे. पण आपण खरंच खुश आहोत का? त्यांना कायम प्रश्न पडायचा की सुलतानाच्या वतनदारीवर आपण खरंच संतुष्ट राहावे का? आपण दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी का प्यावे? आपल्या चारही बाजूंना अनेक परकीय राजवटी आहेत. त्यांच्यात कायम युद्धे चालू असतात. आपलीच माणसं या युद्धात नाहक मारली जातात. कुटुंबेच्या कुटुंबे देशोधडीला लागतात. आपल्या मुलखाची धुळदाण होते आणि इतके सोसूनही आपल्या पदरी काय तर गुलामगिरी. आपण हे किती दिवस सहन करायचे? दुसऱ्यासाठी किती काळ खपायचे? हे सर्व का तर पत्नाच्या लोभाने. हे थांबले पाहिजे. आपले स्वतंत्र राज्य स्थापले पाहिजे. आपले स्वराज्य स्थापले पाहिजे. आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापना करीत आहोत. स्वराज्य स्थापना करीत आहोत. त्यात तू आम्हास यश दे. त्यास तू आम्हास यश द्यावे. हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. हर 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 महादेव हर 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 महादेव हर 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 महादेव हर 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 हर. महादेव. रायरेश्वराच्या देवळात शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली खरी, पण पुढचे कार्य फार कठीण होते.
शिवरायांकडे पुणे, सुपे, चाकण व इंदापूर या परगण्यांची जहागिरी होती. पण जहागिरीतील किल्ले हे मात्र विजापूर दरबारातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात होते. किल्ल्याशिवाय कसले आले स्वराज्य? ज्याचे किल्ले त्याचेच राज्य. किल्ला ताब्यात असला की आजूबाजूच्या प्रदेशावर सत्ता चालते. डोंगरी किल्ला म्हणजे राज्याचा मुख्य आधार. तेव्हा एखादा भक्कम किल्ला हस्तगत केला पाहिजे असे शिवरायांनी मनाशी ठरवले आणि तोच त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला तो किल्ले तोरणा. महाराष्ट्रातील बळकट किल्ल्यात तोरणा हा प्रमुख किल्ला होता. एवढा प्रचंड किल्ला, पण आदिलशाहीचे त्याच्याकडे लक्ष नव्हते आणि किल्ल्यावर पुरेसे पहारेकरीही नव्हते, ना दारुगोळा होता. शिवरायांनी हे अगोदर हेरले होते आणि त्यांना तेच हवे होते. मुठभर मावळे घेऊन शिवरायांनी गनिमी काव्याने तोरणा घेतला सुद्धा. अशा तऱ्हेने अखेर तो क्षण आला ज्याचे स्वप्न शिवरायांनी पाहिले होते. स्वराज्याचे तोरण गडावर बांधले जाणार होते. सर्व मावळे आनंदात होते. तोरणा गडावर तोफांचे चौघडे वाजणार होते. अखेर मराठी पाऊल हे पुढे पडणार होते. स्वधर्मो हा आपुला जरी का कठीण झाला तरी हाची अनुष्ठीला भला देखी. स्वराज्य तोरण चढावे तोरण चढे, गरजती तोफांचे चौघडे, मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे. स्वराज्य तोरण चढे, गरजती तोफांचे चौघडे, मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे. माय भवानी प्रसन्न झाली, सोन पावली घरास आली. आजच दसरा आज दिवाळी, आजच दसरा आज दिवाळी. सणा सणानो अंगणी घालू, कुंकुम केदार सडे, मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे. मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे. स्वये शस्त्र देशार्थ हाती धरावे, पिटावे रिपुलारणी वामरावे. तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई, सदा संकटी देव धावून ये. जय जय रघुवीर, जय जय तोरणा किल्ल्यावर शिवरायांचा कारभार सुरू झाला. त्यांनी किल्ल्याची बारीक पाहणी केली. किल्ल्यावर मराठा किल्लेदार, ब्राह्मण सबनीस, प्रभू कारखानीस इत्यादी अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या. शिवबंडित, मावळे, कोळी, रामोशी, महार इत्यादी जाती जमातीतील शूर माणसे नेमण्यात आली.
स्वराज्याच्या सीमेत जातीभेद, वर्णभेद असा कोणत्याही प्रकारचा भेदभाव नव्हता. किल्ल्याची डागडुजी करताना गच्च सुवर्णमुद्रांनी भरलेल्या 4 घागरी किल्ल्यावर सापडल्या. जणू देवी भवानीनेच प्रसन्न होऊन शिवरायांना आशीर्वाद दिला होता. या धनातूनच शिवरायांनी शस्त्रे घेतली, दारुगोळा जमा केला. तोरण्यापासून 15 किलोमीटरवर मुरुंबदेवाचा डोंगर होता. हा डोंगर खूप अवघड आणि मोक्याचा होता. शिवरायांनी थोडे मावळे घेतले आणि हा किल्ला काबीज केला. याच किल्ल्याला शिवरायांनी नाव दिले राजगड आणि हीच पुढे स्वराज्याची राजधानी म्हणून जाहीर करण्यात आली. नंतर शिवरायांनी कोंढाणा, पुरंदर असे अनेक किल्ले घेत आपली विजयी घोडदौड चालू ठेवली. इंद्रजिली जंब पर राघवसु अंब पर रावण स रंब पर रघुकुल राज है. बारी बाह पर शंभुरती नाह पर दो सहस बाह पर राम द्विजराज है. हृदयात माऊली रेतीस सावली गडकोट रावणी शिवशंकर हा. मुक्तीची मंत्रणा युक्तीची यंत्रणा खळदुष्ट दुर्जना प्रलयंकर हा. सुष्टांच रक्षितो शत्रूनी खंदतो भावंड भावना संस्थापितो ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा माता पिता सखा शिवभूपतो. दावा ध्रुवदंड पर चीता मृगझुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है. तेजतम अंश पर कन्हजिली कंस पर तोमलिच्छ वंश पर शेर शिवराज है. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की संध्याकाळची वेळ होती. आईसाहेब आपल्या वाड्याच्या सज्जातून बाहेर बघत उभ्या होत्या. सोनेरी किरणाच्या प्रकाशात एक अवाढव्य किल्ला दिसत होता. प्रचंड, अवघड आणि अभेद्य असा तो किल्ला. याच किल्ल्याचं नाव होतं कोंढाणा. जिजाऊ साहेब आपल्याच विचारात दंग होत्या. त्या किल्ल्यावर मुघलांचं हिरवं निशाण फडकत होतं. हा किल्ला आपल्या स्वराज्यात का नाही? एवढ्यात शिवबा तिथं आले. त्यांनी पाहिलं की कोंढाण्याकडे पाहत आपली आई अगदी दंग झाली आहे. त्यांनी तिच्या मनातला विचार ओळखला आणि शिवबा म्हणाला, आईसाहेब काय आहे आपल्या मनात? आईसाहेब म्हणाल्या, या किल्ल्यावरचं हिरवं निशाण आम्हाला बोचतंय. शिवबा म्हणाला, ते तर आम्हालाही बोचतंय. आईची इच्छा ती पूर्ण तर करायलाच हवी. शिवरायांनी लगेच आपल्या मावळ्यांना बोलवले आणि कोंढाणा घेण्याबाबत विचारलं. त्यावेळी तानाजी मालुसरे हे आपल्या मुलाच्या म्हणजेच रायबाच्या लग्नाचे निमंत्रण घेऊन आले होते. ते म्हणाले, महाराज
आम्ही असताना तुम्ही मोहिमेवर जायचं ते काही नाही. आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. अहो राजे हो जिर राज राजे स्वराज्याचे बांधू तोरण संधी पाहून कोंढाणा किल्ला घ्यावा ताब्यात. अष्टमी मूर्त ठेवा ध्यानात, जिजाबाई बदल्या राजगडात. जी कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मोगलांच्या हाती असणं बरं नाही. ही आपली अस्मिता आहे. प्रणाम केला मातेला, प्रणाम केला मातेला, आमंत्रण दिलं सर्वांना. सर्व मावळे लागले कामाला, शेलार मामा होते संगतीला. एवढ्यात तानाजी मालुसरेकडून रायबाच्या लग्नाचं निमंत्रण ठेवून एक दूत महाराजांकडे आला आणि तेव्हा परतीचा निरोप पाठविला तानाजीला. तुम्ही लागा लगीन कार्याला, आम्ही जातो बघा लढाईला. अहो राजे हो जिर राज राजे. तानाजी मालुसरेला हे कळताच ते काय म्हणतात, आम्ही लग्नात वरबाप म्हणून मिरवायचं आणि आमच्या राजाला लढायला जायचं. हे कदापि शक्य नाही. तानाजीने मनी केला पण आणि दिले बघा वचन, आधी करू लग्न कोंढाण्याचे, नंतरच लग्न रायबाचे. घ्यावे ऐकून एवढे आमचे रजी. प्रणाम केला राजाला, प्रणाम केला राजाला. नानाजी वीर चालला, कमरेला बांधला शेला. काच मारली बघा घोड्याला, मारली घोड्याला जिरहाजी. मारली घोड्याला जिरहाजी. कोंढाण्याचे उंच शिखर, कोंढाण्याचे उंच शिखर, रात किरकिर मोठी अवघड. गडावर जावे तरी कसे, टाकावे कुडीकडून फासे. आणि एवढ्यात तानाजीने आपल्या पेटाऱ्यातील घोरपड बाहेर काढली. त्या घोरपडीचं नाव काय माहितीये? यशवंती. यशवंती चाल. घोरपड बांधी दोरीला, यशवंती कुंकू वाहतो तुला. आज यावे आमच्या मदतीला, गड येईल आमच्या हाताला. वचन दिले आम्ही राजाला, मावळे चढती भरतीला. जागी होतो स्वाभिमानाला, असे करून चढले कोंढाणा. चढले कोंढाणा जिरहाजी. चढले कोंढाणा जिरहाजी. त्यावेळी कोंढाण्याचा किल्लेदार होता उदयभान नावाचा एक राजपूत. हे उदय भान्या. कोण? तानाजी. हा, तुझा बाप तानाजी. अरे तू इथे काय करतोय शिवसेनेत? दिल्लीला चल, मुजरा कर, तुला किल्लेदार करतील. अरे हाट, दिल्लीला मुजरा करणारी हलकट जात मराठ्यांची नाही. अरे मी एक वेळ मोडेन पण वाकणार नाही. आणि मग तानाजीनं वार बघा केला, उदय भान बघाच टाळला. पलटवार त्याने बघा केला, तानाजीच्या तोडलं ढालीला. कमलेचा काढून शेला, शेल्यावर खेती वाराला. उदय भान चेरी सांडला, उदय भानच्या एका वाराला. तानाजीचा हात उडविला, इंच जखमा अंगाला. रक्ताने वीर नालेला. रक्ताच्या धारोळ्या तानाजीला बघून 80 वर्षाचे शेलार मामा उदय भाण्यावर धावून आले. मामांनी मारलं उड्डाणाला, दात खाऊन केला बाराला. रक्त लागले होते तलवारीला, छातीवर मामा बसलेला. दाताने फोडलं नरडीला, सपासप करती वाराला. उभा चिरला उदय भाण्याला, उदय भाण्याला जिरहाजी. उदय भाण्याला जिरहाजी. उदय भाण्याला जिरहाजी.
सूर्या सूर्या गड आला पदरात. सरशी झाली आपली. महाराजासनी कळवाय पाहिजे. वय पागेचं खण पेटवा. राजगडी महाराजासनी खबर जाऊ द्या. हे काय? विजयाच्या तुतार्या नाहीत की आनंदाच्या नौबती नाहीत? ही कसली जीत? आमचा तान्या क्षेम आहे ना? बोलला होता आम्हाला महाद्वारी आमच्या स्वागतात सज्ज आहे म्हणून. पण कुठं आहे तो? राज सुभेदार मुजऱ्यासाठी खोळंबल्यात. तान्या तान्या, अरे काय केलंस हे? दिला शब्द पाळता नाही आला तुला? तान्या तान्या, अरे उठ. आम्ही जा विचारतोय तुला. तान्या तान्या उठ. राज गड जितलाय आपण. आनंदानं दिवाळी साजरी करावी असा वकूत यो. कशापायी वाईट वाटून घेताय? सूर्या, अरे तुझा तर तो सख्खा भाऊ होता. होय, पण म्हणून इथं रडत बसलो तर असा शो दादा ताडकन उठून मला म्हणल, अरे रडतोच कशापायी? नामर्द आहेस वय रे तू. मालुसऱ्याची औलाद डोळ्यातनं टिपूस नाही पाडणार. राज धन्य आहे सूर्या, ते कुळच धन्य जिथं तुमच्यासारखे वीर जन्मले. ही माती ही धन्य जिनं हे वीर पोचले. वतनांचे तुकडे वेचून स्वार्थाच्या झोळ्या भरणाऱ्यांनी सदैव लक्षात ठेवावं तानाजीचं हे बलिदान. या मावळ मातीचा सिंह होता माझा ताना. सिंह भुकेजला तरी गवत खाणार नाही आणि स्वार्थासाठी कुणाची गुलामी पत्करणार नाही. ताना ताना, आज गड आला पण माझा सिंह मात्र गेला. माझा सिंह गेला. शिवरायांचा वाढता प्रभाव पाहून आदिलशाही कारभार बघणारी बडी बेगम हिने दरबार भरवला. यावेळी अनेक गाजलेले शमशेर बहादर दरबारात होते. पण जेव्हा बडी बेगमने सरदारांना विचारलं, सांगा कोण तयार आहे शिवाजीचा बंदोबस्त करायला, तेव्हा मात्र दरबारात शांतता पसरली आणि कोणी पुढे येईना. इतक्यात एक भरदस्त आवाज दरबारात घुमला. हम लाएंगे शिवाजी को, असे म्हणून पुढे येऊन त्या सरदाराने पुढे ठेवलेला विडा उचलला. तोच होता तो बलाढ्य असा सरदार जो आपल्या तुफान ताकदीने पोलादी पहार सुद्धा सहज वाकवणारा अफजल खान. महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने, दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेच अफजल खाने, या नवतेच अफजल खाने, जिता जागता जणू सहिताने. कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झालं दरबारात. खान निघाला मोठ्या गुरमीत. ते
पळ पाहणारा काप्य चळचळ. वाटेत भेटेल त्याला चिरडीत ठेचीत खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ? आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. Did you see the size of Afzal Khan's army? Yeah, sad. But the lion of the mountains is dead. राजाची सेना मुठभर खानाला कसा थोपणार? काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्यो छावा. मासाहेब, आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परततील. अशा वाघिणीचा त्यो छावा, तथास्तु. गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा, भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानाने हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची अन त्यासी नाही जाणीव शक्तीची. अन करील काही कल्पना युक्तीची. हजी जी जी काय राज, जीवा महाल आल्यात. करील काय कल्पना युक्तीची. हजी जी जी जी. या जीवा काय म्हणतोय खान? महाराज, खानाला तर खात्री पटली की आपण घाबरलात. छान, आम्हालाही हेच हवं होतं. महाराज, आजच्या भेटीचं काय करायचं? पंतांकडून निरोप धाडा. म्हणावा की आमची तब्येत जरा अस्वस्थ आहे, उद्या दुपारची वेळ ठरवा. जी. त्याला वाटू दे की भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय. जशी खानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला आणि अशा या शामियान्यात खान डौलत डुलेत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला. उद्या त्याच्या भेटीस तुम्ही आमच्या बरोबर चला जीवा. पंतांनाही बरोबर घ्या. शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा? आओ शिवाजी, आओ, हमारे गले लग जाओ, आओ. खान हाक मारी तो हसरी, रोखून नजारा गहिरी जिरहा. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान अभिमान मान्याला कट्यारीचा वार त्यानं केला. खर आवाज झाला. चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान यडबडला
इतक्यात महाराजानं पोटामंदी बिचवा ठेकेला, पोटामंदी बिचवा ठेकेला, वाघ नखाचा मारा केला, वाघ नखाचा मारा केला, टरा टरा फाडलं पोटाला, तडा गेला खानाचा कोटळा. भाई रे आला जी, भाई रे आला जी. कोल्हापूरमध्ये असणारा पन्हाळा हा अतिशय मोक्याच्या ठिकाणी होता. हा गड सह्याद्री डोंगर रांगांच्या मध्ये होता. त्यामुळे हा गड ज्याच्याकडे असेल त्याला आजूबाजूचा दख्खन ते विजापूरचा मार्ग यावर देखरेख करायला सोपे जाणार होते. एकीकडे सर्वांना शिवाजी राजाच्या राज्याभिषेकांचे वेध लागले होते, तर दुसरीकडे पन्हाळा घेतल्याशिवाय राज्याभिषेक करणार नाही असे शिवरायांचे मत होते. शिवरायांनी कोंढाणा मोहीम फत्ते करण्यासाठी आपल्या शूर मावळ्याला म्हणजेच कोंढाजी फर्जंद यांना बोलावले आणि विचारले, सांग कोंढाजी, तुला किती सैन्य हवे बरोबर? तेव्हा कोंढाजी म्हणतात, द्या की फक्त 60 मावळं. गडावर 1500 गनीम तैनात आहेत हे माहीत असताना सुद्धा कोंढाजींनी फक्त 60 मावळे शिवाजींना मागितले. तरीही शिवाजी महाराजांनी अजून 300 मावळे सोबत दिले. खुल्या मैदानावर शत्रूची आपला निभाव लागणार नाही हे कोंढाजींना माहीत असल्याने त्यांनी हा किल्ला गनिमी कावा पद्धतीने घ्यायचे ठरवले आणि अमावस्येच्या रात्री गडद अंधारात कोंढाजी फर्जंद आपल्या मावळ्यांबरोबर दक्षिणेकडून उंच असा कडा चढून जाण्यास सज्ज झाले. आमच्या पेरदीची शपथ हाय तुला मायभूमीची, मरणाशी सरत लावून नशान तुफान बेबान नाच करू वस्तू जीव शिवबाच्या पायावरी. मावळा आम्ही तो आमचा मल्हारी, मावळा आम्ही तो आमचा मल्हारी, मावळा आम्ही तो आमचा मल्हारी. मल्हारी 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 शिवबा आमचा मल्हारी, मल्हारी 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 शिवबा आमचा मल्हारी, शिवबा आमचा मल्हारी, शिवबा आमचा मल्हारी. गनिम असू दे काळ नाक जहरी, नाचू थैथया त्याच्या डोसक्यावरी. पोलादी मुठीनं दुश्मनाच पोलादी टाचन तुडवून सौराज्य सद्गुराम राज्या परी. शिवाचं आमचा मल्हारी, शिवाचं आमचा मल्हारी, शिवाचं आमचा मल्हारी. मल्हारी मल्हारी मल्हारी
रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी स्वराज्याची प्रतिज्ञा केली. स्वराज्य स्थापनेच्या कार्यात त्यांच्यावर कितीतरी संकटे आली, पण त्यातून शिवराय मोठ्या शौर्याने आणि चातुर्याने बाहेर पडले. बाजीप्रभू, मुरारबाजी, तानाजी अशा कितीतरी मावळ्यांनी आपले प्राण वेचले. अखेर स्वराज्य उभे राहिले आणि शत्रूवर वचकही बसला. या आपल्या स्वराज्याला सर्व राजे रजवाड्यांनी मान्यता द्यावी म्हणून शिवरायांनी राज्याभिषेकाची योजना आखली. शेकडो वर्षानंतर सर्व धर्मांना समानतेने वागवणारा, प्रजेला न्याय व सुख देणारा राजा महाराष्ट्रात निर्माण झाला होता. स्वराज्य निर्माण झाले हे साऱ्या जगाला कळायला हवे म्हणून राज्याभिषेक करायचे ठरवले. अखेर तो दिवस आला. काय महामंगल दिवस होता तो. सगळीकडे सनई चौघडे वाजत होते. सगळीकडे एकच नाद ऐकू येत होता, आज शिवाजी राजा झाला, आज शिवाजी राजा झाला. जय राजा शिव छत्रपतींचा जय मंगलमय हो. जय राजा शिव छत्रपतींचा जय मंगलमय हो. श्री शिव छत्रपती जय हो. श्री शिव छत्रपती जय हो. बसाय दानातले मनोरथ माय भूमीचे मूक मनोगत. बसाय दानातले मनोरथ माय भूमीचे मूक मनोगत. विश्व शांतीचे शिव हे शाश्वत समूर्त वाङ्मय हो. श्री शिव छत्रपती जय 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 हो. हे राजा थांबावे. या सिंहासनाच्या पायऱ्या चढण्यापूर्वी तुम्हाला शपथ घ्यावी लागेल. सप्त स्वर्गात निवास करणाऱ्या देवतांनो ऐका. सप्त पाताळात भ्रमण करणाऱ्या अशुभांनो याद राखा. मी शिवाजी आज या पृथ्वीचा चक्रवर्ती सम्राट होत आहे. पृथ्वीवर संचार करणाऱ्या सर्व अमंगळ नरपशूंचा नायनाट करण्यासाठी मी परमात्म्याशी वचनबद्ध होत आहे. मी भूपती, ही भूमी माझी पत्नी आणि रयत माझी लेकरे. म्हणून मी रयतेचा पित्याच्या मायेने प्रतिपाळ करेन. माझे शासन हे निपक्षपाती आणि विनयशील असेल. स्वर्गीचा आनंद पृथ्वीवर नांदावा म्हणून हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा होती. मी मजवर सत्तेला आरूढ होऊ देणार नाही. किंबहुना आईच्या मायेने मी मातृमुखी सत्तेचा निर्वाह करेन.
तर असे होते आपले शिवाजीराजे. त्यांच्याबद्दल जितके बोलावे ते तोकडेच पडेल. शिवाजी महाराजांचा जन्मदिवस म्हणजे 19 फेब्रुवारी. हा दिवस शिवजयंती म्हणून साजरा केला जातो. इसवी सन 1869 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी रायगडावरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर जगातील पहिला व प्रदीर्घ असा पोवाडा लिहिला. शिवाजी महाराजांचे कार्य घराघरात पोहोचावे यासाठी फुले यांनी 1870 मध्ये शिवजयंती सुरू केली. ही पहिली शिवजयंती होती आणि हा शिवजयंतीचा कार्यक्रम पुणे येथे पार पडला. तेव्हापासून शिवजयंती मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. पुढे 20व्या शतकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा शिवजयंती साजरी केली आणि आताही आपण शिवजयंती नित्यनियमाने जोशात जल्लोषात साजरी करतो. सह्याद्रीच्या कडे कपारी घुमतो वारा तुझ्या नामाचा. कृष्णा गोदा भीमा तापी घागर भरती तुझ्या कृपेच्या. जीर जीर जी जीर जीर जी जीर जीर जी जी हा जीर जीर जी जीर जीर जी जीर जीर जी जी. हो आई फिरविते हात कपाळी सांगेले कराला तुझीच कथा. वाटेकडे बघ डोळे लागले सांग भेटशील कधी रे आता. तुझी लेकरे रोज नव्याने शोधत राहती तुझ्या खुणा. उद्धरून तू टाक मला जन्माला तू ये रे पुन्हा. उद्धरून तू टाक मला जन्माला तू ये रे पुन्हा. पायी वाळा तुला घालतील आगीतून ताऊन सुलाखुनी. तीट लावण्या काजळ देईल रयतही अंधाराचे घेऊन. असा हवाजी बाल शिवाजी असा हवाजी बाल शिवाजी उल्फाचा होईल सडा. उद्धरून तू टाक मला जन्माला तू ये रे पुन्हा. उद्धरून तू टाक मला जन्माला तू ये रे पुन्हा. जीर जीर जी जीर जीर जी जीर जीर जी जी हा जीर जीर जी जीर जीर जी जीर जीर जी जी. पाठीशी असतील मावळे अंगावर घेशील वादळे. कधी गडावर कधी खिंडीतून शौर्याचे मग रोज सोहळे. तुटलेल्या साऱ्या सांध्यांना पुन्हा एकदा जोडशील तू. अरे लाख असू दे अफजल आता वाघ नखाविन फाडशील तू. पण कारस्थान शिस्तीत डाव आखले जातील तुला पाडण्या सारे शत्रू एकवटतील. संकटांचे वादळ येईल आभाळाचा अग्नी होईल. डोळे
कसे रोखशील हे धावून येई मग ती शक्ती जिच्यावरी रे अखंड भक्ती धावून येई मग ती शक्ती जिच्यावरी रे अखंड भक्ती उघडून दिव्यत्वाचे दार आई भवानी घे अवतार हात पसरतो आई भवानी बळ द्यावे अपरंपार शिव बालढ तू प्राणपणाने हाती देते तलवार ती दुमदुमणारा एक हुंकार ती वज्राची रे लख किनार ती चैतन्याचा साक्षात्कार तू आण पुन्हा रे ती तलवार तू आण पुन्हा रे ती तलवार तू आण पुन्हा रे ती तलवार तू आण पुन्हा रे आण पुन्हा रे आण पुन्हा रे तू आण पुन्हा रे ती तलवार हल्ले आपण सारखे म्हणतो तू आण पुन्हा रे ती तलवार. महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या. कशासाठी यायचं महाराजांनी परत? त्यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याची ही अशी दुर्दशा झालेली ते बघायला. यवनांच्या अत्याचारातून रयतेला माता भगिनींना मुक्त करण्यासाठी महाराजांनी जन्म घेतला. त्यांनी स्वराज्य उभं केलं. एवढेच नव्हे तर त्याचं सुराज्य करून दाखवलं. जिथे माता भगिनींचा सन्मान केला जातो त्यांना सुरक्षित वाटते ते सुराज्य. तुम्ही आता तरुण स्त्रियांचा सदैव अपमान करता. महाराजांनी आयुष्यभर एकच शिकवण दिली, परस्त्री माते समान. ते काय फक्त पुस्तकात लिहिण्यासाठी की भाषणांमधून बोलण्यासाठी? हा एक एक किल्ला बांधण्यासाठी, जिंकण्यासाठी महाराजांनी त्यांच्या मावळ्यांनी जीवाचं रान केलं. कित्येकांनी स्वराज्यासाठी बलिदान केलं. या किल्ल्याचा प्रत्येक बुरुज, प्रत्येक दगड त्याचा साक्षीदार आहे. त्यांच्या साक्षीने तुम्ही काय करत आहात? गनिमांना जिथं पोचताही येऊ नये असं सुरक्षित ठिकाण म्हणजे आपले गडकिल्ले. आज तेच गडकिल्ले असुरक्षित जागा वाटाव्यात. महाराजांसारखी दाढी राखणं, कपाळाला चंद्रकोर लावणं ही हल्लीची रीत आहे. चांगली गोष्ट आहे. पण केवळ बाह्यांगाने महाराज बनण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा अंतरंगात महाराजांचे विचार, महाराजांची शिकवण भिनवून घेतली तर ती महाराजांना खरी आदरांजली ठरेल. उत्सवासाठी, मिरवणुकीसाठी महाराजांनी कधीच जन्म घेतला नव्हता, कधीच नाही. त्यामुळे महाराजांच्या जन्माविषयी चर्चा करण्यापेक्षा उभा जन्म महाराजांनी ज्या कार्याला वाहून घेतलं त्या कार्याची प्रेरणा घेतली तर ती खरी शिवजयंती ठरेल. त्यामुळे महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या, महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या असे गळे काढण्यापेक्षा महाराज आम्ही आहोत तुमचं स्वराज्य राखण्यासाठी, त्या स्वराज्याचं सुराज्य बनवण्यासाठी असे म्हणणारे मावळे प्रत्येक घराघरात मनामनात जन्माला यावेत हीच श्रींची इच्छा. तुझ्या कीर्तीच्या कथांना आम्ही पुसल कवच, तुझ्या गडाचे दगड कधी येऊन तू वाच. कसे विसरतो रे आम्ही
तुझा आदर माझ्या मातीत फुलू दे, मातीत फुलू दे, मला तुझ्यातच राजा तुला माझ्यात रुजू दे, माझ्यात रुजू दे. तुझ्या नजरेची ज्वाळा पेटू दे माझ्या मनात, हीच रयत करील तुझ्या गडाची राखण. घडू दे नवी ही कथा आता राजा, रचू दे नवा इतिहास, तुझ्या गडाची ही व्यथा आता राजा, कळू दे साऱ्या जगास. ताठ होती माना, उंच होतील नजरा, या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा. बघतोस काय मुजरा काय, बघतोस काय मुजरा काय, बघतोस काय मुजरा काय, बघतोस काय मुजरा काय. खरंच जरा प्रत्येकानं विचार केला पाहिजे. हे गडकिल्ले जिंकण्यासाठी, उभारण्यासाठी शिवाजी महाराजांनी पूर्ण आयुष्य वेचले. कित्येक मावळ्यांनी हे गडकिल्ले जिंकण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. कित्येकांचं रक्त या गडांवर सांडलं असेल. असा हा प्रत्येक गड आपल्या राजाच्या अभूतपूर्व अशा इतिहासाची साक्ष देत उभा आहे. पण दुःख एवढंच आहे की हा गड म्हणजे आपल्या मावळ्यांचे, महाराजांचे घर असायचे आणि त्याची डागडुजी पण नित्यनियमाने व्हायची, स्वच्छता राखली जायची. पण आता हे गड फक्त नाममात्र राहिले आहेत. पर्यटक इथे येतात, फोटो काढून जातात. कोणी मोकळी हवा खाण्यासाठी येतात, तर कोणी ट्रेकिंगसाठी म्हणून येतात. चांगले आहे, पण परत जाताना मात्र गडावर काही ना काही आहेर मागे ठेवून जातात. कोणी प्रेमवीर येतात आणि आपली नावं गडाच्या भिंतीवर मोठ्या अक्षराने लिहून जातात की जणू त्यांनीच गड बांधला आहे. अरे का, कशासाठी? उद्या तुमच्या घराच्या भिंती येऊन जर कोणी रंगवल्या तर चालेल का तुम्हाला? एकीकडे आपण नुसतं म्हणायचं की महाराज तुम्ही परत या, महाराज तुम्ही परत या. कसे येतील महाराज परत? आणि काय वाटत असेल त्यांना या आपल्या किल्ल्यांकडे पाहून? महाराजांचा प्रत्येक गड हा तितकाच पूजनीय आहे जितकी आपली इतर मंदिरे. जर या सर्वांकडे असेच दुर्लक्ष केले तर आपल्या पुढील पिढ्यांना महाराजांचे गड हे फक्त चित्रातच दाखवावे लागतील आणि आपल्या शिवबाला आपल्याला फक्त इतिहासाच्या पुस्तकातच शोधत बसावं लागेल. 1600 फुटाचं स्मारक बांधणार आहेत महाराजांचं. इतका मोठा पुतळा असणार आपल्या राजाचा, का आपण आपल्या राजाला डोळे भरून नीट पाहू पण शकणार नाही एखादच रे. शोधू कुठार धावू कसर मीच स्वतःला पाहू कसर या मावळातून मावळून तू कधीच गेला र माझ्या राजा रे माझ्या शिवबार 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 शोधू कुठर
श्वास हे गहाण बदलले किती जन्म मी पायाची वहाण होऊ दे रे एकदा तरी डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो मांडी तुझी देखदा माझ्या उशालार माझ्या राजार माझ्या शिवबार माझ्या राजार माझ्या शिवबार माझ्या राजार माझ्या शिवबार माझ्या राजार माझ्या शिवबार शोधू कुठर धावू कसर मीच स्वतःला पाहू कसर माझ्या शिवबार तुम्हाला सांगतो एक दिवस असा येईल महाराजांचे सगळे गड किल्ले जमीनदोस्त झालेले असतील पण ते स्मारक उभं असेल असं दिमाग खात खरंच आपण धन्य आहोत की आपला जन्म या महाराष्ट्रात झाला ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला स्वराज्य निर्माण केलं आणि ते घडवलं लाभले आमास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी बोलतो मराठी ऐकतो मराठी जाणतो मराठी मानतो मराठी चला तर मग आपणही शपथ वाहूया जसा मी या महाराष्ट्राचा आहे आणि हा महाराष्ट्र माझा आहे तसेच या महाराष्ट्रातील सारे गडकिल्ले हे माझेच आहेत हे गड नुसते गडकिल्ले नसून माझ्या राजाची कर्मभूमी आहे स्वराज्याचा मावळा म्हणून या गडाची निगा राखणे हे माझे कर्तव्य आहे जेव्हा जेव्हा मी या गडावर जाईन तेव्हा तेव्हा मी या गडाची निगराणी करेन सफाई करेन प्रत्येक वर्षी भरपूर झाडे मी या गडावर लावेन या गडाचे संवर्धन व्हावे यासाठी शासनाकडे मागणीही करेन आणि त्याचा पाठपुरावाही करेन आणि आम्हास खात्री आहे की यात आम्हाला यश येईल जेव्हा हे सर्व प्रत्येक जण आपल्या आचरणात आणेल तीच खरी महाराजांना आदरांजली ठरेल सटकून
टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता सटकून टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता डोळ्यात फुटे अंगार बघन रक्तात जागू दे गाज भवानी माता शिवसैषा पुत्रा पत्राय राजते हृदयात जागू दे पुन्हा आता डांगडा जोश काही दिशी घुमू दे शिव छत्रपतींचा घोष हृदयात जागू दे पुन्हा आता डांगडा जोश काही दिशी घुमू दे शिव छत्रपतींचा घोष लढण्या संग्राम आज हो बळदे या मनघटी आम्हा करण्या संहारी शत्रूचा जन्म घे पुन्हा आता हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी आणि पुन्हा आपल्या थांबण्यात खेळवा मर्द मराठ्यांचं सळसळतं रक्त तलवार नाच रणी ऐसा पेटतो राग जगा मरा जीव हा पुढे महाराष्ट्राची बाग हो तलवार नाच रणी ऐसा पेटतो राग जगा मरा जीव हा पुढे महाराष्ट्राची बाग सगळ्या सिद्धांत आज हा शक्ती ते शतपटी आम्हा चल चल रे रूठ घाली ते साथ मराठी गाता हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी सटकून टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी गाता सटकून टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता डोळ्यात फुटे अंगार बघन रक्तात जागू दे गाज भवानी माता हे राजे जीर जीर हे राजे हे राजे जीर जीर जी राजे हे जी सरदार राजपूत ठाकूर याप्रमाणे घाटी हा शब्द सुद्धा आत्मीने घ्यायला प्रवृत्त करा लोकांना oh, oh.